खेळेल, माजिवड्याचा माजिवड्यामध्ये खेळेल, क्षेत्रामध्येच खेळेल, बाळकुमचा बाळकुममध्ये, कोळशेचा कोळशेतमध्ये, ढोकाळीचा ढोकाळीमध्ये. हा नियम आहे. ऑब्जेक्शन आलं तर तुमच्या आधार कार्डपेक्षा दादांना आणि कमिटीला माहिती आहे कोण कुठे राहतं. आपण नेहमीच एकमेकाला ओळखतो, पाहतो, भेटतो, संवाद साधतो. त्यामुळे अशी चूक करू नका, ही मित्रांनो एक विनंती. आणि सामना आता सुरू होतोय. फार महत्त्वपूर्ण सामना आहे. पहिला सामना आहे ना, माफ करा, दुसऱ्या फेरीचा सामना आहे. TSC विरुद्ध महालक्ष्मी. फार मोठा सामना आहे. राहुल स्ट्राईक एंडला तर अंकित नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाज पहिला चेंडू घेऊन हा लोअर फुलटॉस चांगला खेळलाय. बॉटमहँडचा उपयोग केला, ताकदी लावली आणि चेंडूला धाडलं डीप मिड विकेटच्या बाहेर. सीमारेखा पार. येतोय हा पहिला कणकणीत चौकार. रक्षित या संघाचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू रक्षित. या रक्षितने पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. पण रक्षितला बॅट्समन सांगतोय तू नाही सुरक्षित. बरोबर आहे. पहिला चेंडूवर प्रहार, हा जमीन लगत ठेवला, मोठा फटका मारायचा होता, ऑन साईडला बिगिट करायचं होतं आणि ओ हो, हा येतोय मिसफिल्डिंगचा चौकार. थैंक यू. एक दूसरे का मिलेगा साथ तभी बनेगी आपकी बात. आता ही बात बिघडली. असं क्षेत्ररक्षण झालं तर दबाव गोलंदाजांवर. यावेळी कडक आहे आणि बेधडक. हा खूपच 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 लांब 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 दूर षटकार. थँक्यू डीजे. एकतर फलंदाज लेग साईडला खेळतोय बघा, अक्रॉस द लाईन खेळतोय, तरी गोलंदाज त्याला त्याच ठिकाणी गोलंदाजी करतोय, त्याचं उत्तर तो देतोय. हा बघा परत एकदा लेग साईडला आणि हा बॅक टू बॅक लागोपाठ षटकार. थँक्यू डीजे. अराउंड द विकेट, राऊंड द विकेट टाकतोय आणि अँगल बनवायचा प्रयत्न करतोय. फलंदाज शॉट शफल होऊन खेळतोय. यावेळी उजव्या शीवर ठेवला, हात तिकीट लागून फाईन लेगला, एक धाव निश्चित. पण धावांमध्ये एवढी भर टाकली आहे की हे षटक मोठं केलंय. षटकामध्ये आतापर्यंत आल्यात धावा 21 धावांचं षटक. कदाचित हा शेवटचा चेंडू. हा चुकलेला फटका आणि विकेट जाईल. हो, विकेट किपर सेकंड हँडमध्ये बटरफ्लाय कॅच, बटरफ्लाय याला म्हणतो. उडला परत आपण जेलला. विकेट डाऊन. शेवटच्या चेंडूवर यश मिळतंय. एक गडी बाद, 21 धावा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज वन डाऊन स्पेशलिस्ट बॅटर मनीष. 21 धावांची चांगली सुरुवात मिळाली आहे. फाउंडेशन पायाभरणी चांगली केली. आता इतर फलंदाजांना त्यावर धावांचा कळस उभा करावा लागेल. गोलंदाज आता येतोय आपला, बघू कोणाच्या हातात चेंडू सोपावला विश्वासाने कर्णधारांनी. शुभम तुम्हाला चांगली सुरुवात करावी लागेल. पहिल्या ओव्हरचं जे डॅमेज झालंय, नुकसान झालंय, ते तुम्हाला भरावं तर लागणार आहे. बघूया काय घडतंय. हा चांगला चेंडू, यॉर्कर लेन. पहिलेच सुटले होते मोठे फटके खेळायला, पुढे सरसावले होते, नंतर पाहिला चेंडू घेतोय अंगठ्याचा वेध, ताबडतोब बॅट खाली आणली. बॉटम हँडचा उपयोग. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, डावखोरा. ओव्हर द विकेट. वेल बॉल पण काय शॉट आहे. पुढे टाकला आणि दिला स्लॉट मध्ये पाठवून.
सरळ बॅटने षटकार उडवला. हा हा चुकला फटका आहे. स्वतःलाच बघू गोलंदाज येतो का चेंडू खाली आणि हा विकेट डाऊन. दुसरा गडी बाद. त्यांकडे जरा वेगाने फलंदाज. स्वतः हा प्रवाहात वाद गेला. चेंडू खराब स्वतःला कोसत असेल, दोष असेल फलंदाज. हा चेंडू तसा खास नव्हता. लोअर फुल टॉस ऑन साईडला वेगाने बॅट फिरली. पोझिशनमध्ये नव्हते, एलिव्हेशन नव्हतं, त्यामुळे हा झेल. आणि गोलंदाजचं कौतुक केलं पाहिजे. साधारण नाही हा एवढा उंचीचा झेल, कारण आता सूर्य बरोबर डोक्यावर येणार तुमच्या, आणि बरोबर असे झेल टिपणं साधारण नाही आहे. नवीन बॅटर बघूया कोण गेला स्ट्राईक एंडला. गणेश शुभम समोर. हा चुकलेला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक बघा किती लूज गेला बॉलवर. तुमचे चप्पल क्षेत्ररक्षक आतमध्ये पाहिजेत, जे पायामध्ये फिट असतील आणि मनाने धीट असतील. हा झेल टिपला गेला पाहिजे होता, परंतु लेट आणि लेझी, एक तर उशिरा आल्याने आळशीपणा दिसला त्यांच्या शरीरयष्टीमध्ये. तुम्ही असं, तुमच्याकडे मी नेहमी म्हणतो चित्याची चप्पळ आणि घारीची नजर ही असलीच पाहिजे. हा चांगला फटका आहे, परंतु सेफ लँडिंग आहे. खेळाडू आहे दक्ष, त्याचं विचलित होत नाही लक्ष. एकच धाव मिळेल. डावखोरा गोलंदाज आहे, ॲक्शन चांगली आहे त्याची, अराउंड ऑम ॲक्शन आहे, चांगली उंचीसुद्धा आहे, उंचपुरा आहे. चेंडू वरतून आला पाहिजे थोडा अजून, तर फलंदाजांना कळणार नाही, आणि स्पॉट चांगला झाला पाहिजे. लाईन अँड लेंथ मजबूत पाहिजे. हा वेल बॉल, हो आम्ही म्हटलं आणि सोडला वरतून. स्लोअर वन सोडला तो, पण त्याच्यामध्ये गती परिवर्तन. फलंदाज दोन पायामधून चेंडू गेला, स्वतःलाच यॉर्क केलं. नशीब तो स्टंपमध्ये नव्हता. षटक नंबर 2 या चांगल्या निर्धाव चेंडूने होते पूर्ण, आणि धावसंख्या दाखवते दाबलकावर 29. म्हणजे या षटकात आल्या किती धावा? एका षटकाराने सुद्धा फक्त आल्या धावा 8. म्हणजे काय षटक हाताळलंय. वेल बॉल्ड, वेल बॉल्ड शुभम, वेल बॉल्ड. षटकारला म्हणून शुभम नाराज असेल, पण चालतं. कधी कधी आपलं नसतं खरं, समोरचा पण खरं करून दाखवतो. वेळ प्रत्येकाची येते. शेवटी घड्याळ आपल्या हातात असलं काटेवरचाच फिरवतो. गोलंदाज चंदन, बघू कसा सुगंध देतोय. हा हवेत चुकलेला फटका, हा झेल आहे. आणि बघा कोण घेणार. अरे बापरे, हा तर मध्ये पडला आणि 4 धावा मिळणार. अंदाजे जो मिड ऑफला आहे सर्कलमध्ये, हा त्याचा झेल होता, पण त्याने पाहिलं मागे आणि गोलंदाजांनी त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहिलं. दुश्मन ने करे दोस्त ने वो काम किया है. नबाब 11 आणि आझाद स्पोर्ट्स टॉससाठी यावं. नबाब 11, नबाओ की ये फौज आहे. आणि हा एक धाव नक्कीच लॉंग ऑफला. हा दुसरी धाव घातक नाहीच आहे. हा थ्रो खराब आहे. हा थ्रो एवढा लूज आहे, पॅरेलल टाकला असता समांतर तर नक्की काहीतरी घडलं बिघडलं असतं, परंतु उंची जास्त, बाउन्स जास्त, त्यामुळे 2 धावा घेण्यात काहीच दिक्कत नाही आहे. धावसंख्या धावलकावर 35 धावा, 35. तिसरं षटक मार्गस्थ. चंदन 10 ते 12 पावलांच्या रनअपने येतोय. राईट हँड मोर विकेट मारा करतोय. हा चांगला फटका आहे, अक्रॉस द लाईन गेलाय. 1 धाव निश्चित. 2 धावा मिळतील एकाची. इथे धावून चांगल्या धावा पळाल्यात. धावसंख्या 37, 2 गडी बाद. जरा लवकर करा प्लीज. चंदन पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स विकेट मार्गस्थ होतोय. धावसंख्या चांगली असं नाही आहे. आणि दरम्यान हा 1 धाव मिळेल. थर्ड मॅनला चेंडू जातोय.
यानंतर सामना बघू, याला विसरू नका. दर्शकांनी ज्याची वाट बघितली, धावसंख्या 38. खरंच नवाबों के नवाब अब आने वाले हैं. नवाबों की टीम, याच्यामध्ये कोण खेळणार याच्यामध्ये मोठा प्रश्न आहे. हा 2 धावा नक्कीच आहे तिथे. आणि एकच धावावर समाधान मानतायत. थ्रो वेळेत आला, गोड थ्रो डिप्स केला, कोण वेगात आला. ही थ्रो कोण आहे? मेहुल फार वेगाने आला चेंडूवर आणि तेवढाच वेगाने तो थ्रो केला. पिकअप अँड थ्रो इन वन ॲक्शन पाहायलाही मिळालं. दरम्यान हा अपील आलं, पण डॉट डिलिव्हरी. बोल्ड आहे, माफ करा, आतली कड लागले. थोडं आमचं लक्ष नवाबांच्या समोर कोण उभं राहत आहे. आझाद स्पोर्ट्स कॅप्टन त्वरित यावं आपण. हे बघा, नवाब स्पोर्ट्सचे कर्णधार हजर आहेत. आझाद स्पोर्ट्स कोलशेत कर्णधार. शेवटचा निर्वाणीचा पुकारा. तीन षटक पूर्ण, धावसंख्या बघूया 39 धावा. नवाब आझाद स्पोर्ट्स विरुद्ध नवाब 11. हा झेल आहे का नाही. लॉंग ऑफच्या वर ओ सांभाळून क्षेत्ररक्षक. झेल टिपता तिथे थोडं घसरण झाली आणि सीमारेषेवर ज्या फेन्स आहेत त्यावर आपटला, परंतु पंचांचा इशारा षटकार. येस, दॅट्स अ बिग 6. नवाब 11 वन द टॉस. या नवाब मध्ये कॅप्टन किती आहेत? चला, हा एक धाव मिळेल इथे नक्कीच. नवाब 11च्या कॅप्टननी मागे बघितलं आणि 10 नवाब उभे राहिले. चला, पण सामना मजबूत येणार आहे, धमाल आहे. काय स्वीकारले? फिल्डिंग. अरे वा, काय निर्णय. दुपारच्या रणरण त्या उन्हात कधी नवाबांना बघितलंय? नवाबाने टीम गोळा केली वाटतं. ओके, ओरिजिनल आहेत. पण मजा येईल, धमाल येईल. संदीप सानप आहेत, फुल धमाल आहे पुढच्या मॅचमध्ये. पण आपण आता या मॅचकडे वळूया, कारण सामना होतोय रंगतदार. हा यॉर्कर लेन चांगला खेळलाय, बॉटम हँडचा उपयोग केलाय. एक धाव लॉंग ऑनला, दुसरी धाव चांगला थ्रो आला तर, पण आला तर जर तरला थारा नाही. फलंदाज बॅट टेकून पळाला पुढे, हे महत्वाचं. धावसंख्या 2-2ची वर, धावसंख्या 49. आता चांगलं चॅलेंजिंग टोटल आहे, 49 आहे. चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील 2, शेवटचे 2. दुसऱ्या फेरीचा सामना आहे, साधारण नाही आहे. जो जिंकेल तो नक्कीच 3 पावलं दूर आहे, 3 पावलं फायनल पासून. 3 मॅच तुम्हाला खेळायच्यात पुढे, म्हणून आम्ही 3 पावलं बोलतोय. विजय हासिल करा आणि पुढे चला. हा डॉट डिलिव्हरी, चांगला चेंडू. इकडे बघा, विकेट का घ्यावी, त्या फलंदाजाला ते उभं ठेवणार एवढं निश्चित. नवाब या नावातच आहे रुबाब. दरम्यान हा यॉर्कर लेन चांगला काढलाय, ग्लान्स केलाय. डीप मिड विकेटला खेळाडू वेगाने येतोय. क्षेत्ररक्षक थ्रो चांगला आहे, परंतु फलंदाज पोचतोय आपल्या घरात सुरक्षित. 2 धावांनी केलाय चौथ्या षटकातील अंतिम चेंडूवर 2 धावा. धावसंख्या 51 आणि लक्ष आलंय ते बरोबर 5वर 2, 52. 52 इज अ टार्गेट. फार मोठा सामना आहे, कुठे जाऊ नका.
52 धावांचं लक्ष्य. आता प्रखरतेने उष्णता जाणवते एवढं निश्चित, कारण हिट बघा आता मैदानात उष्णता फार वाटते. वातावरण काय बदललंय, आकाश पूर ढगाळलेलं वातावरणातून आता सूर्यदेव प्रकर्षाने आपली हे उष्णता मैदानावर धाडतोय. थँक्यू डीजे. चला लवकर 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 प्लीज जरा लवकर, कारण आपल्याला आज पूर्ण हाफ हा जो आहे ओपन ग्रुपचा तो आपल्याला पुरा करायचा आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला वारंवार पुश करतोय, त्याबद्दल राग म्हणू नका. दरम्यान आता उष्णता प्रखरतेने जाणवते. काय वातावरणात बदल आहे, हा बदल फार मोठा, कोणाच्या फायद्यात कोणाच्या तोट्यात ते कळेलच येणाऱ्या सामन्यांमध्ये. आपण आहोत नगरसेवक चषक 2023 मध्ये, जिथे सर्व एकत्र येत आहेत. सन्माननीय संजयदादा भोईर यांच्यामुळे हा महोत्सव सुरू आहे. खरंच दादांचं जेवढे आभार मानून तेवढे कमी आहेत. काल सन्माननीय असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस देशमुख साहेब इथे होते. त्यांनी सांगितलं हे मैदान त्यांनी खेळण्यालायक बनवलं, आणि खरंच ज्यांची संकल्पना, ज्यांचं मार्गदर्शन, त्यामुळे हा एवढा मोठा मैदान ठाणे शहरातील एकमेव हायलँडचं हे 65 मीटरची 65 मीटरची बाउंड्री कुठे आहे हो, तेवढी जागाच नाही आहे. काय मस्त मैदान आहे. खेळाडूंना इथे खेळण्यासाठी यावं म्हणून तर एवढे खेळाडू येतात. इथे खेळणं म्हणजे आपण रिअल मोठ्या कुठल्या स्टेडियममध्ये खेळण्याचा अनुभव आहे. जर लवकर फलंदाज, कारण लक्ष फार आता तुमच्याकडे कमी नाही आहे, 52च आहे, जास्त मोठं नाही आहे या सर्कल ग्राउंडमध्ये. जिथे गॅप आहेत क्षेत्रक्षणांमध्ये तुमच्या स्टॅमिनाची परीक्षा, दमखमची परीक्षा आहे. प्रत्येक गोष्टीला इथे टेस्ट केलं जातं. यानंतर येतील नबाब विरुद्ध आझाद, दुसऱ्या फेरीचा सामना आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही या संघांसाठी. आणि गोलंदाजीचा भार वाहतोय आता, मोर्चावर आलाय मयूर, समोर आहेत मिहीर, माफ करा, समोर आहे तो रक्षित, आणि त्याला साथ देतोय ऋत्विक. रक्षित पहिल्यांदाच चेंडूला फिरवतोय डीप स्क्वेअर रेगला, 2 धावा निश्चित. रक्षित आणि समोर आहे त्याच्या ऋत्विक. एक लाल टोपी एक निळ टोपी, कलर टोपीचा वेगळा, परंतु डीएनए एक, कारण दोघही आहेत सख्खे भाऊ. सख्खे भाऊ, आपण धावा अर्ध्या वाटून खाऊ. दोन्ही चांगले फलंदाज आहेत, दोन्ही टॉप क्लास बॅटर आहेत, म्हणून या संघाची आघाडीची जोडीमध्ये येतात. बघूया कसे पुढे आता मार्गक्रमण करतात. यावेळी काय टायमिंग आहे, जाऊन चेंडू घेऊन या. क्षेत्र खाली आहे डीप स्क्वेअर लेगचं, पाठवतोय चेंडूला सेमा कपा. स्ट्रॉंग झोन लेग साइड आहे. रक्षितची स्ट्रॉंग झोन जर म्हटलं, त्याला आवडतं कुठे खेळायला, डाव्या बाजूला लेग साईडला. लोअर फुलटॉस दिलात मग तो कसा थांबेल, तो होईल सेट आणि गोलंदाजच होईल अपसेट. त्यामुळे क्षेत्रक्षण बघा आता, डीप मिडविकेटला एक खेळाडू आहे, डीप लॉंग ऑनला आहे, पण डीप स्क्वेअर लेग खाली आहे. सुनसानीला काय ऑफ साईडला काय काढलाय, ओ आडा शॉट. आकुटाबदा चेंडू उजव्या टीच्या बाहेर, जागा दिली, जागा बनवली आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून या 4 धावा. खांद्यावर हात ठेवून त्याला समजवलं जाते,
का कुठे आता क्षेत्ररक्षण लावावं. एकतर तो दोन्ही बाजूला चांगला खेळतो, गोलंदाजी एवढी टेस्ट करत नाही आहे बॅटरला बॅट्समॅनला. आता आबाळ फाटलं तर त्याला तुम्ही शिवणार तरी कुठे हो. दरम्यान गोलंदाज आता पुन्हा एकदा काही वेगळ्या विचारात, बदलाव करावा लागेल, त्याला व्हेरिएशन करावं लागेल एवढं नक्कीच गोलंदाजीमध्ये. फुलटॉस आणि यावेळी हवेत आहे आणि अजेल चतुराई चतुराई बदलाव केला, फुलटॉस आणि हा चुकला फटका. शॉट सिलेक्शन चुकीचं आणि रक्षित बाद होतोय. रक्षित चांगले दोन फटके सजवले, थांबायचं होतं मैदानावर, पण आता फुलटॉसवर विकेट, फुलटॉसवर स्वतःला कोसत असेल, स्वतःवर चिडला असेल, पण आता आलाय तो दुसरा वन डाऊन बॅटर शुभम, ज्यांनी चांगलं षटक टाकलं होतं. दुसरं शुभमनी 8 धावा दिल्या होत्या, त्यामध्ये अजूनही आम्हाला स्कोरर सांगतायत तो स्ट्राईक एंडला असेल. सुरुवात चांगली, पण 2 चौकांनंतर गोलंदाजांनी आपला सूर बदलला नाही ना ताल बदलला. शेवटी लाईन अँड लेंथवर मजबूत राहिले. विकेट तर गेली, ब्रेक थ्रू पाहिजे तो मिळाला. ब्रेक थ्रू पाहिजे होता, तुम्ही काही करा, एक पहिला ब्रेक थ्रू द्या. ब्रेक थ्रू म्हणजे काय, फोडा 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 जोडी फोडा. हा खराब चेंडू आणि त्याला उत्तरही चांगलं दिलंय. डीप मिड विकेटला कोण शर्यत जिंकेल, यस चेंडू जिंकतो शर्यत आणि चौकार. नजर टाकूया, धावसंख्या धावलकावर दर्शवत आहे 14 धावा, 1 गडी बाद. पहिलं षटक मार्गस्थ. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेट मारा आता करतोय आणि हा कडक फटका आहे, खराब चेंडू आहे आणि त्याला पाठवलं डीप स्क्वेअर लेगला. परत एकदा बॅक टू बॅक, बॅक टू बॅक चौकार. डिस्कस गाईज, धावसंख्या धावलकावर 18 धावा, 52 धावांचं आव्हान, 3 षटकांचा खेळ शिल्लक. पहिलं षटक तेवढं प्रभावशाली नव्हतंच, विकेट गेली ती फुलटॉसवर. जर तो थांबला असता रक्षित तर आपण असता असुरक्षित. आता त्याचा भाऊ स्ट्राईक एंडला ऋत्विक, क्या बदला लेंगे भाई का ऋत्विक, पण गोलंदाज आहे कोण रे, अंशुभ. हा चांगल्या दर्जाचा गोलंदाज या संघाचा. अंशुभ विकेट घेतो का हे महत्वाचं आहे यावेळी. यॉर्कर लेन खोदून काढलाय कव्हरला, क्षेत्ररक्षक चांगला अडवतोय पण एक धाव अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, बॉटम हँडचा उपयोग केला, खेळून काढला चेंडूला यॉर्कर लेनच्या बरोबर कव्हर क्षेत्रात. डावी उजवी जोडी मैदानात असली का डोकेदुखी कर्णधाराची. क्षेत्ररक्षण बदला, गोलंदाजाला आपला टप्पा बदला. दरम्यान अंशुभ शुभमला डावकरा फलंदाज बरोबर झाडाच्या मागे सावलीत उभा आहे तो क्षेत्ररक्षक. बघा डीप स्क्वेअरला अशी जागा आयुष्यात बघायला भेटणार नाही. एक झाड त्या मैदानात, त्याच्या सावलीत क्षेत्ररक्षक, कोण जाईल उन्हात, मी आहे सावलीत, काय उभा आहे. कॅमेरामॅननी दाखवावं.
कधी असं मैदान भेटणारच नाही. काय सुंदर झाड आहे. दरम्यान अंशुभ गोइंग टू बॉल. नेक्स्ट डिलिव्हरी टू शुभम. हिअर यू गो. अंशुभ शॉट आपल्या काय खेळला हवेत चुकलाय चुकलाय फटका. झेल होईल का? हो असुरक्षित झेल. काय सुंदर कॅच. हवेमध्ये फक्त लूज खेळला. लूप शॉट आणि बॅटर बाद. फक्त त्यांनी त्या शॉटला हवेमध्ये खेळत टाइम केलं पण पॉवर नव्हती. त्यामुळे चेंडू हवेत उंची जास्त रुंदी कमी आणि चांगला झेल टिपला असं नाहीये. रिटर्न बॅक टू द पॅव्हिलियन. शुभम सामना रंगतोय वळतोय फिरतोय. संघर्ष पाहायला मिळतोय. आणि शुभ ठरतोय. बघू शुभ पावलाने निघतोय. आणि शुभ नाव पर छान आहे. दरम्यान ओव्हर द विकेट मारा. नवीन फलंदाज हा यॉर्कर सागरने चांगला काढलाय फटका. कार्पेट जवळ म्हणजे जमीन लगत एक धाव मिळेल. थोडीशी गपलत आणि त्याचं रूपांतर डोळ्याचं पातळ लवतो तेच एक धावाचं रूपांतर 2 धावांमध्ये. मित्रांनो तुम्ही थोडी चूक जरी केली तुमच्या डोळ्यातून काजळी चोरतील हे लोक. 1 शॉट. हो काय पळाले. पळून पळून काय केलं. एकच धाव गणली जाईल. चलेगा विकेट किपरचा आवाज इथपर्यंत पोहोचतोय. अंशुभ चांगला मारा करतोय. सागर हा चांगला खेळला हवेमध्ये आहे परंतु सेफ लँडिंग आहे. लॉंग ऑनचा खेळाडू वेगाने येतोय. चांगला आहे. अटॅक टुवर्ड द बॉल. वेगाने पुढे या बॉलवर अटॅक करा. आणि चांगली षटक हाताळते अंशुभ. पहिलं मागणं षटक होतं. त्यानंतर त्या मागण्या षटकाची त्यांनी पुरी केली भरपाई. डॅमेज झालं होतं नुकसान झालं होतं ते भरतोय अंशुभ. सामन्यामध्ये आणतोय संघाला. दबाव वाढवतोय बॅटिंगवर. अंशुभ पुन्हा एकदा हा चांगला कडक आणि विकेट. ओ हा तर झेल सुटलं आणि फलंदाज आणि रनआउटचा मौका. ओ इथे रनआउट. मोठा विकेट मोठी विकेट. ही तर फार चुकीची गोष्ट आहे. त्यांचा चांगला बॅट्समन सागर जो नेहमीच चांगला खेळतो भरतो धावांची घागर. कॅच सुटला आणि रनआउट. जो कॅच सुटला तो घेतलाच पाहिजे होता. त्याला माफी नाहीये. पण त्यानंतर जे घडलं ते फलंदाजांच्या विरुद्ध घडलं. त्यामुळे दबाव आता इकडे तिकडे होतोय. का ट्रान्सफर होते सुई दबावाची. कधी इकडे कधी तिकडे. पण अंशुभचा कौतुक केलं पाहिजे. त्यांनी 22 धावा 3 गडी बाद. आता करायचे किती. 52 वजा 22 30. सोपं गणित आहे. पेपरावर मैदानात कठीण आहे. दरम्यान अंशुभ चांगला मारा करतोय. यॉर्कर लेन बॅक टू द बॉलर. चांगला अडवलाय फॉलो थ्रू मध्ये. निर्धाव चेंडू आणलाय. निर्धाव चेंडू आला. दबाव आला. आता ज्या पहिल्या षटकात गेल्या होत्या धावा बरोबर 18 तिथे यांनी खर्च केला फक्त 4 धावांचं षटक संघाला आणलंय परत. आता 12 चेंडू 30 धावा. हे बघा नो डिस्कस अलाउड. भले काही परिस्थिती असो नो डिस्कस अलाउड. चर्चेला वेळच नाही. आता हा लांबून का आला जवळ कळत नाहीये. डीप लॉंगॉनचा खेळाडू तो काय सांगणार आता. 5 जणांनी डोकं खाल्लं का डोकं बधीर होतं. एकतर घरात जाताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ज्यांची लग्न झाले त्याबरोबर सांगतो. जाऊन दे पण नंतर बोलू. पण 5 जणांनी काय सांगितलं ऐकायचं कोणाचं एका माणसाने. चला हा का मी म्हणतो कारण आपण आपले आहात. थोडा विनोद आपल्याशी आम्ही करू शकतो. परंतु आता गोलंदाज आहे तो साधा नाहीये. तो आहे अनुभवी गोलंदाज. यांनी पहिला सामना गाजवला. नाव आहे मनीष.
हा चांगला गोलंदाज आहे असं नाही आहे, अनुभवी गोलंदाज आहे. राऊंड द विकेट येईल. राईट आर्म. हा वेल बोल्ड. व्हॉट अ डिलिव्हरी. आपटला चेंडूला, बाहेरही काढला आणि फलंदाज ठरवल्याप्रमाणे लेग साईडला विकेट करायला गेला. आडव्या बॅटनी खेळायचा प्रयत्न, अँगल बनवत नाहीये, पोझिशनमध्ये येत नाहीये, त्यामुळे संपर्कच होत नाही बॅट अँड बॉलचा. आणि मनीषकडे खांद्यातली ताकद आहे, तो चेंडूला उचली घेतो, उडवतो, हे खासियत आहे त्याची. त्याचा स्लोअर वन तर एकदम खतरनाक आहे. हा उडवला, हवेत उडवला फलंदाजाने, झेल आहे आणि घेतलाय चांगला मनीषनी. कॉट अँड बोल्ड, विकेट डाऊन. थँक्यू डीजे. ही परिस्थिती का आली? त्याचा चांगला बॅट्समन फुलटॉसवर पहिला विकेट टाकून गेला, नंतर रनआउटवर सागर माघारी परतला. तुमचे चांगले फलंदाज जे धावा तुम्हाला मिळवून देत आहेत, तोच जर पुरवठा बंद झाला तर मग बदला फळीवर दबाव. आता नवीन फलंदाज आल्या आल्या मारणं कठीण आहे, दबाव आहे आणि मनीष आग ओकतोय. राऊंड द विकेट मारा करतोय, चेंडूला बाहेर काढणार, राऊंड द विकेट अँगल बनवणार, कोण बनवणार मनीष. सामना रंगतदार, परत आलाय फिल्डिंग करणार टीम. हा वेल बोल, पण अतिरिक्त बाहेर आहे. पंच वळतील, नक्कीच वळतील. दोन्ही हात समांतर, चेंडू सांगतात अवांतर. अतिरिक्त धाव आली, पण मनीषचा रोख चांगला आहे. चेंडूला बाहेर ठेवतोय, शरीरापासून दूर, फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर ठेवायचा प्रयत्न करतोय. स्लोअर वन. हो, गुड डिलिव्हरी. स्लोअर वर यॉर्कर. एक तर चांगली उंची याच्याकडे, तिथून त्यांनी चेंडू यॉर्कर सोडला. फलंदाजांना लागला थांग पत्ता, त्यांनी केलं ठिय्या आंदोलन, जागेवर उभे, चेंडू निर्धाव. दरम्यान हा चेंडू स्लोअर वन. परत एकदा, क्या बात है. काय कल्पकता, काय व्हेरिएशन, काय बदलाव. यालाच म्हणतात गोलंदाजी. मिश्रण 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 असावं आपल्याकडे, विविध असावी आपल्याकडे, ती दाखवतोय गोलंदाज. दोन्ही फलंदाजांना मिटिंग घ्यायला भाग पडली आहे, कारण धावसंख्या धावलकर आहे फक्त आणि फक्त 23 माफ करा 23. आता सामना दुरोज चाललाय बॅटिंग पासून. 8-29 आणि यष्टीरक्षकांनी चूक केली, पण जास्त तोटा नाही. आता 7-29 म्हणजे 7 चेंडू 29 धावा, असं समीकरण, इक्वेशन अँड सिच्युएशन या सामन्याचं. काय कमबॅक केलंय सेकंड ओव्हर आणि थर्ड ओव्हर. पहिल्या षटकात 18 धावा होत्या, पण आता धावा येतच नाहीये. हा डॉट डिलिव्हरी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. ठेवलं उभं, ठेवलं इथे, उभं ठेवलं. फलंदाजाला काहीच कळत नाहीये, काय करावं, कसं करावं, कुठे खेळावं, कुठे मारावं. काय गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो, तर मनीषसाठी 2 टाळ्या तर झाल्या पाहिजेत, साधारण नाहीये. 1 रन आणि 1 विकेट. काय गोलंदाज टाकले, 1 धावांचं षटक, तो पण वाईडचा रन त्याच्या खात्यात जोडला जातो, नाहीतर हे मेडनच ओव्हर होतं. तो पण अवांतर धावा जोडली गेली, कौतुक केलं. आता चौथा गोलंदाज कोण आहे यांचा पाहूया. आशिष. आशिष, तुला आता कशिशनी कोशिश करावी लागेल, कारण 1 षटक बाकी आणि धावा पाहिजेत. 29. हा खाली ठेवलाय चेंडू, जमीनलगत खेळलाय. 1च धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काय मिळेल. धावले, 2 धावा पूर्ण केल्या. आता 5 चेंडू आणि 27 धावा. प्रत्येक चेंडूला तुम्हाला हवाई यात्रा करावी लागेल, नाहीतर मग हातातून वाळू सुटावी. सामना सुटलाच आहे, पकड मजबूत बनवतच आहे समोर संघ. हा चेंडू ठरवेल मॅचची दशा आणि दिशा. हा चेंडू येणारा ठरवेल. सामना कुठे जाईल, सामना कुठे जाणार नाही. सामना फिल्डर करणारी जो टीम आहे त्यांच्या खिशातच आहे. त्यांना सुगंध येतोय विजयाचा, 3ऱ्या फेरीत पोचल्याचा. 4 चेंडू करायचे आहेत. आता धावा 26.
6 × 4 किती 24 तरी 3 अधिक आहेत. दरम्यान आता डिसायडर बॉल परत एकदा हा हवेत आहे आणि 1-2 शिवाय जास्त काही मिळणार नाही. थर्डमॅनला खेळाडू आहे. आता फक्त राहिला वेळ कारण 3 चेंडू आणि 25 धावा. त्यामुळे खरंच मनीषचं कौतुक केलं पाहिजे. 1 धाव 1 विकेट ती पण वाईडची धाव. बॅटिंग सुद्धा चांगली केली. आपलं नाव कोरलंय त्यांनी मॅन ऑफ द मॅचवर. सामनावीर कशाला म्हणतात? जो वीर असतो जो सामना जिंकून देतो तो सामनावीर. दरम्यान हा यॉर्कर कडक आहे. हा कडक आहे. जाता जाता आला षटकार. पण याला काय म्हणतो? देर आहे दुरुस्त नाही आहे. षटकार. खेळ शिल्लक. अंडर 14 खेळाडू येत आहेत आपले टी शर्ट घ्यायला. हा झेल आहे निश्चित आणि सुटलाय. चालेल. काही जास्त काही त्रास नाहीये. 1 चेंडू शिल्लक. पंच काय इशारा करतात बघूया. मॅच बॉल असेल तर 8 टाका. मॅच बॉल भेटला असेल तर 8 टाका प्लीज. हा फलंदाज जो आहे स्ट्राईक एंडला ज्यांनी 4 डॉट बॉल खाल्लेत म्हणजे 4 निर्धाव चेंडू खेळले नाहीत त्याला खेळताच आले नाही. हा चांगला खेळलाय. यॉर्कर लेनचा चेंडू 4 धावांनी करतोय हा आणि अडवलाय. 1 धाव मिळेल. अभिनंदन टीम. अभिनंदन. विजयी ठरलाय संघ महालक्ष्मी स्पोर्ट्स. आपल्याला महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद. आपण पुढील चक्रात पोचल्याबद्दल आपल्याला शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन. महालक्ष्मी स्पोर्ट्स 3ऱ्या राऊंडमध्ये आता भेटेल त्यांना.